राज्यामध्ये एसटी बसचा प्रवास आता महागण्याची शक्यता आहे, कारण एसटी महामंडळानं 14.13% भाडेवाढीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवलाय. राज्य सरकार या भाडेवाढीच्या प्रस्तावाला मान्यता देणार असल्याचं देखील बोललं जात आहे. 100 रुपयांमागे त्यामुळे आता 15 रुपये इतकी दरवाढ होण्याची शक्यता आहे. राज्यातला लाल परीचा प्रवास त्यामुळे आता महागणार आहे. आणि याच संदर्भात श्रीरंग बर्गे यांच्यासोबत आमचे प्रतिनिधी भूषण शिंदे यांनी संवाद साधलाय. आपण पाहूया. आपल्यासोबत श्रीरंग बर्गे, जे एसटी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस आहेत. सर, खूप सारं स्वागत. सर, एकंदर पाहिलं नवीन सरकार स्थापन होत आहे, मात्र त्यापूर्वीच कुठेतरी तिकीट दरवाढीचा जो प्रस्ताव आहे तो पुन्हा येतो आहे एसटी महामंडळाचा. कसं पाहता एकंदर तिकीट दर वाढ झाली तर कशा प्रकारे हा फायदेशीर किंवा नुकसानीचा बाब ठरेल प्रवाशांसाठी किंवा सरकारसाठी? कसं आहे की आज एस टी महामंडळ आर्थिक अडचणीमध्ये आहे. 150 कोटींचं डिझेलची देणी थांबलीत, म्हणजे गाड्या थांबतील अशी परिस्थिती आहे. दुसरं 3000 कोटी रुपये देणी आहेत इतरसुद्धा. त्याच्यामध्ये कर्मचाऱ्यांचा प्रॉव्हिडंट फंड असेल, ग्रॅज्युएट असेल, त्याच्या ट्रस्टकडे भरणा केलेला नाही. कर्मचाऱ्यांचा वेतनवाढीचा फरक मिळालेला नाही आहे. अजून वाढलेला महागाई भत्ता मिळालेला नाही आहे. तर विविध समस्या आणि आर्थिक समस्यांनी एस टीला घासलं आहे. अशा परिस्थितीत भाडेवाढ करण्याशिवाय पर्याय एस टी समोर राहिलेला नाही. कारण कुठलीही संस्था ही नफा तोट्याच्या गणितावर चालते आणि ते जर जुळलं नाही तर ती संस्था कोलमडून पडेल. आणि तीच परिस्थिती आज एस टी महामंडळाची झालेली आहे. कारण दिवसाला चक्क 3.5 कोटी रुपये खर्चाला कमी पडत आहेत. आणि एवढा मोठा लॉस होत असताना एस टी महामंडळ चालणं मुश्किल आहे. आणि म्हणून बघा, भाडेवाढ कराच आमचं असं म्हणणं नाही, कारण प्रवासी बांधव पण आमचेच बांधव आहेत, लक्षात घ्या. भाडेवाढ करू नका, पण ते पैसे निदान सरकारने एस टीला दिले पाहिजेत, म्हणजे भाडेवाढ करायची गरज लागणार नाही, असं मला या ठिकाणी सांगायचं आपल्याला. हे महामंडळ वाचवण्यासाठी एक जनआंदोलन उभा केलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये जनतेने आणि कर्मचाऱ्यांनी मिळून ते जनआंदोलन उभं केलं पाहिजे आणि तसं करावं असं मला वाटतंय. तर अशा प्रकारे जनआंदोलन उभं करून एसटीला वाचवण्याचं नवीन आव्हान सध्याच्या नवीन परिवहन मंत्र्याकडे असल्याच्या प्रकारे श्रीरंग बार्गे यांचं म्हणणं आहे. त्यामुळे विनोद नाईकसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई. दरम्यान पुण्यातल्या बसस्थानकावरनं याचाच आढावा आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी घेतला. प्रवासी नेमकं या सगळ्या संदर्भात काय म्हणतायत ऐकूया. निवडणुका होतात, सामान्य नागरिकांना राज्य सरकारकडून झटका देण्याची शक्यता आहे. कारण की एसटीच्या प्रवाशामध्ये जवळपास 14% वाढ आहे, ती होण्याची शक्यता आहे. अशा पद्धतीचा प्रस्ताव हा एसटी महामंडळाकडून राज्य शासनाला दिला असल्याची सुद्धा माहिती मिळालेली आहे. आणि त्यामुळे सर्वसामान्य नागरिक जे रोज या एसटीतून प्रवास करत असतात त्यांना कुठेतरी याचा फटका आहे तो बसण्याची शक्यता आहे. सध्या आपण पाहतोय की नवीन सरकार हे अस्तित्वात आलेलं नाहीये, पण राज्य शासनाकडे अशा पद्धतीचा प्रस्ताव आहे तो देण्यात आलेला आहे. आणि 100 रुपयांमागे जवळपास 14 रुपयांची वाढ आहे, ती सुद्धा होण्याची शक्यता आहे. काका, काय सांगाल, एसटी मध्ये भाडेवाढ होण्याची शक्यता आहे, 14 रुपयांनी भाडं वाढू शकतं? काय बोलणार आम्ही, बोलणार काय? एसटी आपली मर्जी. योग्य म्हणजे भाडेवाढ झाली झाली पाहिजे, कारण की एसी बस आहे, सरकारने सुविधा चांगली दिलेली आहे, त्याच्यामुळे 14 रुपये काय वाढ जास्त नाही. प्रवासी निवडणुका झाले, त्यांचं काम संपलंय. आता काही त्यांनी सामान्य लोकांचा विचार नाही करणार. आता ते प्रवाशांनी त्यांचं भाडेवाढ वगैरे त्यांना काही असे गरीब लोकांना पैसे वगैरे तिकीट देऊन वगैरे काही जायचं नाही. त्यांना सर्व मोफत आहे, त्यामुळे मग त्यांना काही फरक नाही असं पडेल वाटतंय. म्हणजे भाडेवाढ अजून झालेली नाही, पण ती थांबवावी असं वाटतं तुम्हाला? थांबावे वाटतंय, पण याच्यावरती कोण करणार, लक्ष कोण देणार याच्यामध्ये? नवीन सरकार अस्तित्वात आल्यावर या प्रस्तावाबाबत नेमकं ते काय निर्णय घेणार? खरंच ही दरवाढ आहे ती वाढवली जाते का? कारण की एसटीचं उत्पन्न हे सध्या कमी झालेलं पाहायला मिळते आणि त्यामुळे हे उत्पन्न वाढवण्यासाठी खरं तर महामंडळाकडून हा प्रस्ताव आहे तो सुद्धा देण्यात आलेला आहे. पण याचा सर्वस्वी निर्णय आहे तो नवीन सरकार आल्यानंतर होणार आहे. त्यामुळे नवीन सरकार याबाबतचा काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.